नमस्कार, मी प्रियंका. शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या. बुलढाणा येथील महाराष्ट्र विकास आघाडीचे उमेदवार असलम शहा हसन शहा यांनी अर्ज भरण्यासाठी लागणारी रक्कम चिल्लर घेऊन ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. हा पहिला उमेदवार असा आहे की त्यांनी 1-2 रुपयांची नाणी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत. तर कलेक्टर यांनी त्यांची ही रक्कम स्वीकारली असून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. महाराष्ट्र विकास आघाड़ी का मैं बुल्ढाना लोकसभा का उम्मीदवार हूँ. अभी मैंने फॉर्म भर के आया हूँ और मेरे पास में 10,000 जो चिल्लर थी वो मेरे को लोकसभा के उम्मीदवारों ने लोगों ने चंदा दिया फॉर्म भरने के लिए और 15,000 रुपये नोटों के साथ में थे. ऐसा मैं अभी भरा हूँ और समाज के लिए काम 15-20 साल से मैं करते आ रहा हूँ. कई आंदोलन हमारे समाज के मुंबई में आंदोलन हुए, नागपुर में हिवाड़ी अधिवेशन में हुए, बुल्ढाना में जिले भर में जेल भरो रास्ता रोको आंदोलन कई किए. वारकरी समाज के कई प्रोग्रामों में इसमें उसमें मैं सत्कार वगैरह रहा हूँ, उनके समाज में काम करते रहा हूँ. 10,000 की सिक्के आपने लाए थे तो वो कलेक्टर साहब ने स्वीकार किए क्या? स्वीकार किए. सध्या महागाई उच्चांक गाठत असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. मूलभूत वस्तू महाग होत असल्यानं गृहिणींचं आर्थिक बजेट कोलमडून गेलं होतं. भाजीपाला सहित लसणाच्या दराने 400 रुपये किलोचा उच्चांक गाठला. लसणाची आवक कमी झाल्यानं दर वाढलं असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मात्र 4 महिन्यानंतर लसणाची आवक वाढल्यानं आज बाजारात हे दर 150 ते 180 रुपये किलोवर आले आहेत. मात्र हे दर कायम राहणार नसून वर्षाखेरीज हे दर 400 रुपये किलो जाण्याची शक्यता असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. 400 रुपयासाठी गेला होता लसण की नवीन लसण, जुना लसण पूर्ण मरून गेला होता आणि लसण पूर्ण कोसळ झाला होता. म्हणून नवीन लसण मार्केटला येण्यासाठी 400 रुपये किलोचा लसण विकण्यात गेला. नवीन लसण स्टार्टिंग होती, जुना पूर्ण मरून होता, त्यामुळे 400 रुपये किलो लसण विकण्यात गेला. आणि त्याच्यानंतर लसण कमी होत गेला, डाऊन होत गेला की जास्त मार्केटमध्ये जास्त चलनमध्ये आला. नागपूर मार्केटमध्ये जास्त चलनमध्ये आल्यामुळे लसणचे रेट कमी झाले. लसणचे रेट कमी झाले आणि स्टार्टिंग पुन्हा शेवटमध्ये आता ते सुकत राहिले. लसण टिकाऊ होऊन राहिला आहे. नवीन लसण जुन्या लसणामध्ये कन्वर्ट होऊन राहिलं, त्याच्यामुळे लसणचे रेट वाढून राहिले आणि येत्या काही दिवसामध्ये लसण पुन्हा वाढतीवर राहील. लसण राहील 280 रुपये ते 240 रुपये किलोपर्यंत. आता मार्केट रेट चालू आहे 180 रुपये 140 रुपये. छोटा लसण 140 रुपये, मोठा लसण 180 रुपये. या काही दिवसामुळे लसण जसं जसं सुकत राहील आणि जसं टिकाऊ होईल लसणाचे रेट वाढत राहील. लसण जाईल 240, 300 ते 280 पर्यंत या पोझिशनवर जाऊ शकतात. आता कमी झाले का? रेट कमी झाल्यामुळे लसणचे रेट कमी याच्यासाठी झाले आहे की आवक भरपूर झालेली आहे. आवक अशी जवळ जास्त झाली आहे की जे लसण टिकाऊ नव्हतं म्हणून आवक जास्त होती. आता टिकाऊ लसण होईल तर आवक कमी होईल आणि लसणाचे रेट वाढेल. असं करायचं, अर्धा किलो घ्यायचं तर 1 पाव घ्यायचं, अर्धा पाव घ्यायचं. त्याच्यामुळे आम्ही अर्धा 1 टाकण्यापेक्षा अर्धा टाकत होतो. तशा पद्धतीनं आम्ही लसणाचा वापर केला होता. परंतु आता काही कमी पण येत आहे, कधी जास्त पण होत आहे. अशा पद्धतीनं आम्ही वापरत आहे. ती आवक कमी होती आणि डिमांड जास्त होती, त्यामुळे लसणाचे भाव जास्त होते. आणि यावर्षी उत्पादन कमी होतं म्हणून लसणाचे भाव 400 रुपये होते. आता लसणचे भाव कमी झाले आहे कारण की आता नवीन कच्चा माल आहे, तो टिकत नाही. तो जसा जसा जुना होत जाईल त्याचे भाव अजून वाढेल. आता सध्या लसणाची पोझिशन 100 रुपयापासून तर 160 पर्यंत चालू आहे. ते काही दिवसात जसा माल हा पक्का होऊन जाईल, हा लसणचे भाव स्थिर राहून जाईल. आणि यावर्षी पण लसण कमीच आहे, तर आखरी नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत पुन्हा यावर्षी 400 रुपयापर्यंत लसण द्यायची शक्यता आहे. यावर ग्राहकांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितलं की पूर्वी लसूण महाग असल्यानं किती घ्यायचं हा प्रश्न आमच्या पुढे उभा होता. मात्र आता लसणाचे दर कमी झाल्यानं आम्हाला काही प्रमाणात दिलासा मिळाला असल्याचे सांगितलं. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. चोपडा तालुक्यातून वाहणारी तापी नदीच्या पाण्यामध्ये अंघोळीसाठी 8 वर्षाची मुलगी व 4 वर्षाचा मुलगा गेला असता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यानं पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला आहे. सदर ही घटना चोपडा तालुक्यातील दोनवाडे गावात लगत असलेल्या तापी नदीच्या पात्रात घडली. सदर कुटुंब हे आदिवासी समाजाचे असून कामानिमित्त इकडे आले होते. होळीला आदिवासी समाजाच्या भोंगऱ्या उत्सवानिमित्त गावी गेले.
व उत्सव संपल्यानंतर परत कामधंद्यासाठी येऊन काही दिवस झाले होते. ते काल सायंकाळी नदीपात्रात आंघोळ करण्यासाठी गेले असता तापी नदीत सोडलेल्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानं त्यामध्ये त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यानं दुर्दैवी त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याचं पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी सांगितलं. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. काल संध्याकाळच्या वेळेला दोन वाड्याचे एक मुलगा आणि एक मुलगी नदीमध्ये पोहायला गेले होते. अगोदर त्यांना माहिती होतं कमी पाणी होतं ते, परंतु आता पाणी जास्त सोडल्यामुळे त्यांना त्याचा अंदाज आला नाही आणि गाळ वगैरे असेल बाजूला त्यामुळे ते फसले दोघंही. नंतर कोणीतरी शोध घेतल्यावर लक्षात आलं की मुलं नाहीत. मग त्यांना केस दिसले त्या लहान मुलाचे, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे दोघं पडून मयत झालेले आहेत. मग आणून आपल्याकडे अकस्मात मयत दाखल आहे. पुढची कारवाई चालू आहे. मुलगी अंदाजे 8 वर्षाची आहे आणि मुलगा 4 वर्षाचा आहे. ते आपसातले भाऊबंद आहेत. आज यवतमाळ इथं आमची महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांचा फॉर्म भरायला आलो. महायुतीचा उमेदवार अजून तिथं ठरलेला नाही. भ्रष्ट उमेदवार देणार की कोणी नवीन चेहरा येणार हे अजून स्पष्ट झालेले नाहीत. मात्र जनता आमच्याच सोबत असल्याचा दावा माजी मंत्री शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केला. आज यवतमाळमध्ये फॉर्म भरायला चाललोय. तिथे आपण माहिती आहे सभा आहे, प्रचार सुरू होत आहे. हे सगळं होत असताना NDA कडून उमेदवारच अजून तिथे ठरलेला नाहीये. भ्रष्ट उमेदवार देणार की कोण नवीन चेहरा येणार हा एक प्रश्न आहे. की साधारणपणे आता 40 जे गद्दार होते त्यांनी पण पुढचा काय तो विचार करावा. कारण एकंदर आता चित्र स्पष्ट होत चाललेलं आहे की जिथे जिथे गद्दारी झालेली आहे तिथे लोकांनी नाकारलेलं. आणि भाजपचं देखील आपण पाहिलं सरकार गेल्या 10 वर्षात केंद्रात असो आणि इथे काही वर्षांमध्ये जी कामं व्हायला पाहिजे होती, जी आश्वासनं दिली होती. कालच एप्रिल फुल डे होऊन गेला. जगात काही काही देशांमध्ये एप्रिल फुल डे साजरा होतो, आपल्याकडे आजचे दिन म्हणून साजरा होतो. तुम्हाला त्यांचं भविष्य काय वाटतं? मला वाटतं आता मी देशाचं भविष्य बघत आहे. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की परिवर्तनाचे वारे सगळीकडे व्हायला लागलेले आहेत. काल परवाकडे आम्ही दिल्लीत देखील होतो. तिथे असेल, बिहारमध्ये असेल, झारखंडमध्ये असेल, महाराष्ट्रात असेल, बंगालमध्ये असेल, आपण पाहाल की इंडिया आघाडीची जी बांधणी आहे ती मजबूत आहे. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोवर बघत राहा शंखनाथ आवाज सत्याचा. नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738775157.